यापुढील समालोचन करतील भरत सर. थँक्यू मित्रा. पुढील सामना आपण पाहतोय तुफान रिटर्न्स वर्सेस हॅलो किंग स्टार्स मोरेवाडी या दोन संघांच्या दरम्यान मित्रांनो आपण ही लढत पाहत आहात. दुसऱ्या फेरीतील आपण पहिल्या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. खूप चांगलं आयोजन आहे आणि खास करून कुणबी समाजाचं मी कौतुक या कारणास्तव करेल मित्रांनो, कारण एक साधन निर्माण केलेलं आहे कुणबी समाजानं आपला समाज एकत्र यावा. कारण आज आपण पाहतोय तर गावाकडची लोक रत्नागिरी म्हणा, गुहागर म्हणा, या सर्व परिसरातील लोक आज अनेक ठिकाणी राहण्यासाठी आलेले आहेत. मुंबई म्हणा, विरार म्हणा, पालघर म्हणा, डहाणू म्हणा, या सर्व पट्ट्यामध्ये या परिसरातील या समाजाची लोक खास करून विखुरलेले आहेत. आणि एक मी तर म्हणेल, ज्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये इंग्रजांची सत्ता ज्यावेळेस होती मित्रांनो, आणि त्यावेळेस लोकमान्य टिळकानं आपण पाहिलं तर गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात केला होता, कारण आपले लोक एकत्र यावी या कारणास्तव. त्यासाठी मी कुणबी समाजाचं कौतुक या कारणास्तव करेन मित्रांनो, कारण आपला समाज एकत्र आणण्यासाठी हे जे कुणबी समाजानं साधन निवडलेलं आहे क्रिकेटचं, हे उत्तम साधन आहे. कारण या टेनिस क्रिकेटपासून अजूनही कोणीतरी वंचित झाले नाही आहे. प्रत्येक खेळाडूच्या मित्रांनो, प्रत्येक खेळाडूचा श्वास म्हणून या टेनिस क्रिकेटकडे पाहिलं जातं. 120 ग्रॅमच्या या टेनिस क्रिकेटनं मात्र अवघ्या जगाला वेड लावलेला आहे. आणि याच साधनाच्या सोबत आपण या टेनिस क्रिकेटच्या सोबत आज आपल्या समाजाला एकत्र आणून ही आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे. हा सामना आपण पाहतोय मित्रांनो, तुफान रिटर्न्स वर्सेस किंग स्टार्स मोरेवाडी या दोन संघांच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. क्षेत्ररक्षण करतोय तो संघ म्हणजेच किंग स्टार्स मोरेवाडी. त्यानंतर फलंदाजी करतोय रिटर्न खूप चांगले समालोचक, कारण दर्जेवान समालोचक खास करून या ठिकाणी उपलब्ध करू दिलेले आहेत. कौतुक करेन. 3 आठवडे खरोखरच चांगल्या पद्धतीनं मला देखील आमंत्रण आलं होतं की या एखादा वेळ आपला द्या. मात्र मित्रांनो, तितकासा वेळ मी देऊ शकलो नाही. आज रिकामी आहे, घरी आहे, त्या कारणास्तव इथे बसतो. यावेळेस पहिला चेंडू अखोट टप्प्यात चेंडू पंच करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेनं, शॉर्ट पॉईंट रिझर्व्हमध्ये इथे अप्रतिम झेल. पहिला गडी बाद, विकेटचं पतंग. धाव फलकावर अजूनही एकही धाव नाही आहे. तर कौतुक करेन. 3 आठवडे मित्रांनो ही मी स्पर्धा पाहतोय. खास करून जे आयोजक आहेत आणि जो दर्जा क्रिकेटचा आज उंचावलेला आहे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. 35 ते 36 वर्षाचा इतिहास मित्रांनो या मैदानात. पूर्वीचं क्रिकेट या पांजू नगरीचं आपण पाहिलं तर प्राथमिक विद्या मंदिर जी शाळा आहे त्या शाळेच्या ठिकाणी या आपल्या पांजू गावातील स्पर्धा ऑर्गनाईज होत होत्या. त्यानंतर कुठेतरी मात्र या मैदानाच्याकडे पाहिलं गेलं आणि खरोखर एक चांगलं आणि सुशोभित मैदान या पांजू ग्रामस्थांना उपलब्ध केलेलं आहे. धन्यवाद सर्व आजूबाजू क्रिकेटपटूंचं आणि ज्यानं या मैदानासाठी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व क्रिकेटपटूंचं. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. नक्कीच मी तर म्हणजे आत्मविश्वास दुगुणा झाला असेल या गोलंदाजाचा. राईट मोर द विकेटचा मारा. दुसरा चेंडू यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू बॅक टू द बॉलर. आज चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवण्याचं काम मात्र गोलंदाजानं केलेलं आहे. या मैदानाचं एक वैशिष्ट्य म्हणायचं गेलं मित्रांनो, ज्या साईडून तुम्ही खेळता नायगाव भाईंदर एंडच्या दिशेनं आपण खेळत आहात आणि जर सीमारेषा ही जर आपण बाउंड्री लाईन पाहिली तर 50 यार्डची ही सीमारेषा आहे. जर नायगाव एंडच्या दिशेने जर आपण फलंदाजी केली असती तर 60 या 65 यार्डची तुम्हाला सीमारेषा ही पाहायला मिळाली असती. त्या कारणास्तव आपण सकाळपासून पाहतोय, सकाळपासून मी देखील सामने पाहतोय. अनेक षटकार अनेक चौकार या ठिकाणी मारले गेलेले आहेत. आउटसाइड लेग स्टंप दिशा भरकडतोय गोलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव इथे नोंदवली जाते. धाव फलकावर आपण धावा पाहतोय ती म्हणजे 1. आता मात्र कुठेतरी फाउंडेशनला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात करतोय तो संघ म्हणजेच किंग स्टार्स मोरेवाडी हा संघ.
तुफान रिटर्न माफ करा, फलंदाजी फुल टॉस डिलिव्हरी मात्र व्यवस्थित बॅटला कनेक्ट करू शकला नाहीये. चेंडू मात्र जातोय तो थर्ड मॅन रिझर्व मध्ये. शतरक्षक चेंडूच्या मागे वेगानं पळत आहे. चेंडू फील्ड होईपर्यंत या 2 धावा. अतिशय सुरेख बाईचा इशारा पंचांचा येतोय. अतिशय सुरेख फलंदाजी, सकाळपासून दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. आणि ज्यापासून आपण पाहिलं सुरुवातीला आपण या स्पर्धेची आपण जी सुरुवात पाहिली होती ती कुणबी समाज चषक पाहिला होता, त्यानंतर गुहागर आणि मुंबई हा एक आपण चषक पाहिला होता. आणि दर्जेदार जे टॉप क्लास खेळाडू आहेत त्या परिसरातील त्या खेळाडूंची मात्र वर्णी या ठिकाणी लागली. यावेळेस अतिशय सुरेख फटका, चेंडू मात्र निघून जातोय साइड स्क्रीनच्या वरून, सीमा रेषा पार येतोय हा दणदणीत षटकार. ही कलात्मक खेळी पाहायला मिळेल आणि एक खास करून खासियत आहे या खेळपट्टीविषयी म्हणायचं गेलं ॲज अ कॉन्क्रीट पिच. आणि सकाळपासून मी जी गोलंदाजी पाहतोय तर नक्कीच एक वेगवान गोलंदाजाचा मारा या खेळपट्टीवर केला जातोय. यावेळेस अतिशय कलात्मक फटका गॅपमध्ये खेळला जातोय. मात्र यावेळेस आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सदरक्षक वेगानं पुढे आला आणि अप्रतिम असा झेल पकडला. गडी मात्र बाद होतोय. धाफळकावर धावा आपण पाहतोय लागल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 9. TCP लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो, स्मार्ट TV स्मार्ट फोनच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक जोडले गेलेले आहेत त्या तमाम मायबाप श्रोत्यांचं पुन्हा एकदा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून मी हार्दिक स्वागत करतोय. संध्याकाळच्या सत्रापर्यंत असं जोडून राहा मित्रांनो. दर्जेदार समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि एक चांगलं क्रिकेट देखील तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. एक खूप सुंदर अशी स्पर्धेचं आयोजन मित्रांनो या पाणजूच्या नगरीमध्ये इथे करण्यात आलेलं आहे. आज जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कुणबी समाज, कारण प्रत्येक समाज यावेळेस अकोडी टप्प्याचा चेंडू आउटसाइड लेग स्टंप चेंडू हाताळला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. प्रत्येक समाजानं मित्रांनो आज साधन निवडलेलं आहे ते क्रिकेटचं. आगरी कोळी समाज हे एक साधन निवडतं ते देखील क्रिकेटचं. आदिवासी समाज आहे जवळपास ते एक साधन निवडतं आपल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी, ते देखील क्रिकेटचं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड लेग स्टंप हाताळला जातोय. वाईटचा इशारा. आज मित्रांनो आदिवासी समाजाकडे पाहिलं गेलं तर 140 संघ म्हणजे 140 गावं आज क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. आगरी कोळी समाज म्हटलं तर आज 26 गावं या क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र जोडली गेलेली आहेत. तर एक चांगलं साधन आहे आणि कुणबी समाजाने हे एक साधन निवडलेलं आहे. यावेळेस प्रॉमिसिंग नाहीये मिस्टर स्टोक. इथे मात्र एक सोपा झेल मात्र यष्टीरक्षकाकडून सुटला जातोय. प्रयत्न चांगला केला होता. हा जर आपण पाहिला तर आखुडी टप्प्याचा हा चेंडू बॅटचा मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर ज्या ठिकाणी असतोय त्या ठिकाणी हा चेंडू आढळला गेला. मात्र काही काळ चेंडू हवेत होता. संधी होती यष्टीरक्षकाला हा झेल पकडण्याची, ती संधी मात्र गमावली गेली. षटक या ठिकाणी आपण पाहतोय तर पूर्ण झालेला आहे. धावफलकावर धावा आपण पाहतोय तर 12 या धावा लागलेल्या आहेत. 12th लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. मगाशी आपण पाहिलं मित्रांनो 60 धावा या धावफलकावर लागल्या होत्या 4 षटकामध्ये. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर 90 धावेचा आकडा देखील आपण धावफलकावर पाहिला होता या 4 षटकांमध्ये. ही खेळी आहे. आज आपण पाहतोय हवेच्या, जर आपण पाहिलं तर हवेच्या दिशेने तुम्हाला खेळण्याची संधी मिळते. या मैदानाची खासियत जर पाहिली तर 12 वाजून ज्यावेळेस निघून जातात दुपारच्या सत्रामध्ये हवा जी पूर्वेची हवा आहे ती पश्चिमेच्या दिशेला या मैदानामध्ये वाहली जाते. आणि खास करून खारे वारे, समुद्र किनारपट्टी आहे, एक आयलंड आहे, एक बीचवर तुम्ही स्पर्धा खेळत आहात आणि त्या कारणाचा खारे वारे हे तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस पुढे खास करून एक पाय पुढे आणला होता आणि मिडविकेटच्या कदाचित डोक्याच्या वरून हा फटका क्लिअर करायचा होता. मात्र चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना अतिशय सुंदर षटक हाताळताना गोलंदाज तुम्हाला पाहिजे गोलंदाजी ट्रॅकवर, तो म्हणजेच राकेश. अकोडी टप्प्याचा चेंडू हा देखील आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेला होता, बॅकफुटला गेला होता आणि खेळायचा होता या चेंडूला, तो म्हणजेच लॉंग लेग या पॉईंटच्या दिशेनं. हा देखील चेंडू निर्धाव. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मिस्टर हवाई हा स्ट्रोक खेळला जातोय. ऑफ साईडची हवा ऑन साईडला मात्र फेकून देण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना. अकोडी टप्प्याचा हा देखील चेंडू, हा चेंडू मात्र इथे फटका फसला जातोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मिसफील्ड होताना चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा ब्रँडेड चौकार. या चौकारनं मात्र धावसंख्येचा ओघ वाढतोय. धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 16. 4 षटकांचा हा सामना आहे मित्रांनो.
आणि मॅक्झिमम ॲज अ कॉमेडिटर म्हणायचं गेलं तर जी फलंदाजी सकाळपासून मी पाहतोय तर मी तर म्हणेल 40 या 40 प्लस म्हणजे 40+ या 45+ या धावसंख्या धावफलकावर लावायला हव्या. यावेळेस अतिशय सुरेख फटका नटराज तो कंप्लीट करतोय. पायाला आपण पाहिलं तर एका पायाला उचललं होतं, थोडंसं बॉडीला मूव केलं होतं आणि लॉंग लेगच्या दिशेनं अप्रतिम फटका, दर्जेदार फटका मात्र खेळला गेला. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शतरक्षण देखील पाहायला मिळालं. एकच धाव आणि एका धावेवर समाधान. AB डिव्हिलियर्स स्टाईल आपण पाहिलं फटके या मैदानावर पाहिले. महेंद्रसिंग धोनी स्टाईल देखील आपण या मैदानावर फटके पाहिले. स्विचिटचे फटके देखील आपण या मैदानावर सकाळपासून पाहत आहोत. धावसंख्या 17. तौसाल गट कुणबी चषक 2022 पर्व आपण पाहिले. जे प्रेक्षक मित्रांनो स्मार्ट TV स्मार्टफोनच्या सोबत TCP लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेले आहेत त्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मी इथे हार्दिक स्वागत करतोय. एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्या समोर खास करून एक मेजवानी आणलेली आहे कुणबी समाजाने. आणि मेहनत मित्रांनो आहे. यावेळेस अतिशय सुरेख फटका मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसला जातोय. जवळपास दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडला गेला. तिसरा धक्का बसतोय तो म्हणजेच तुफान रिटर्न्स या संघाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 17 वर मात्र खतरा. मेहनत आहे मित्रांनो. एखादी स्पर्धा ऑर्गनाइज करायची म्हणजे खायची गोष्ट नाहीये, कारण आपण फक्त 2 दिवस या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतोय. मात्र एखाद्या स्पर्धेचं ऑर्गनाइज जर पाहायचं गेलं तर जवळपास 1 ते 1.5 महिना या स्पर्धेसाठी लावले जात आहेत. कुठल्या प्रकारे ही स्पर्धा व्हायला हवी, कोणकोणत्या संघांना संधी द्यायला हवी. त्यानंतर म्हणायचं गेलं मित्रांनो तर खास करून ऑप्शन आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं तर 1 ते 1.5 महिन्याची मेहनत आहे. जे समाज मंडळ आहे त्यांचं नक्कीच मी पुन्हा एकदा कौतुक करेल. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मात्र भरकडतोय गोलंदाज. पंच वळतायत वाईटचा इशारा. त्यानंतर पांजूचे काही यंगस्टर्स आहेत पांजू स्पोर्ट पांजू त्यांचं देखील सहकार्य करणं, बाउंड्री लाईन आखणं, ते बाउंड्री पट्टा लावणं, भगवे ध्वज आपण पाहतायत मैदानाच्या बाहेर त्या देखील चांगल्या प्रकारे सहकार्य पांजू ग्रामस्थांचं पांजू यंगस्टरचं लाभलं गेलं या स्पर्धेसाठी. यावेळेस अतिशय सुरेख फटका फिरून खेळला जातोय. चेंडू मात्र क्लिअर करतोय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन. येतोय हा खणखणीत दमदार षटकार. 6 धावा. दिव्यांग जाधव यांचं सुमधुर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. धन्यवाद डीजे. या षटकारानं मात्र धावसंख्या आपण पाहतोय फुलताना पाहायला मिळते. तब्बल धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. त्या म्हणजेच 24 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. TCP लाईव्ह कुणबी समाज आपण तौसाल गट कुणबी चषक 2020 हा 2022 रणसंग्राम मी तर मध्ये म्हणेल मित्रांनो हा रणसंग्राम नाहीये तर हा आपल्या समाजाचा सोहळा आहे जो आपण या पांडूच्या नगरीमध्ये आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याचा आनंद हे तमाम क्रीडा रसिक घेत आहेत. यावेळेस पुरेपूर वेळ होता फटका खेळण्यासाठी स्क्वेअरलेगच्या दिशेनं. चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा ब्रँडेड षटकार. थँक्यू विजय. पुरेपूर वेळ होता हा फटका खेळण्यासाठी. अकुड चेंडू गतीमध्ये आपण पाहिलं जरा आपण पाहिलं तर फरक नोंदवला होता गोलंदाजांना. शॉर्ट ऑन ब्लेड डिलिव्हरी आणि पुरेपूर फायदा. पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुट पंच गॅपमध्ये फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी मात्र अचूक केली गेली. तिसरी धाव काढताना मात्र इथे फलंदाज परततोय डगआउटच्या दिशेनं. 2 धावा येत आहेत. धावफलक आपण पाहतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. कुणबी चषक 2022
तवसाळ गट कुणबी चषक 2022. थँक्यू. कुणबी चषक टायटल सॉन्ग जे बनवण्यात आलं होतं आणि ते टायटल सॉन्ग डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. धन्यवाद. यावेळेस अतिशय सुरेख फटका उडवलाय. चेंडू मात्र जातोय स्टँडिंग डिलिव्हरी. येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. भगवा फक्त भगवा झेंडा, कपाळी भगवा गंध आहे. शिवछत्रपती राजा माझा आजही आवाज बुलंद आहे. थँक्यू. शिवबांची तलवार आणि मितेशची बॅट मात्र इथे चमकताना मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दर्जेदार क्रिकेटची मेजवानी मी तर म्हणेन तवसाल गड कुणबी समाज या पाणजूच्या नगरीमध्ये घेऊन आलेले आहे. मित्रांनो, टेनिस क्रिकेट अवघ्या जगाला वेड लावणारं हे क्रिकेट आहे. मित्रांनो, लहानपणी नक्कीच या क्रिकेटचा आनंद आपण प्लॅस्टिक बॅटने घेतला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय सुरेख क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका येतो. हा षटकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. खरोखरच जे प्रेक्षक पाणजू नगरीचे जे प्रेक्षक इथे आलेले आहेत त्यांची मनं जिंकली असतील या ठिकाणी या खेळाडूने. यावेळेस स्विच हिट खेळला जातोय. हा फटका देखील गॅपमध्ये थर्डमॅन त्या ठिकाणी नाहीये. चेंडू मात्र दन 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 सीमा रेषा पार. क्या बात आहे. 2 चेंडू 2 षटकार आणि चौकार. आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडू रितेशच्या बॅट मधून या 3 चेंडूचा जर आपण समावेश केला तर जवळपास या 3 चेंडू मध्ये 14 धावा 16 धावा धावफलकावर लावतोय हा फलंदाज. संघ पोहोचतोय म्हणजेच जवळपास 38 या 48 या धावसंख्येवर. लहानांपासून तर थोरांपर्यंत अवघ्या जगाला वेड लावणारा हा क्रिकेटचा खेळ. मित्रांनो, 120 ग्रॅमचा चेंडू. सुरुवातीचं आपण क्रिकेट मित्रांनो ज्यावेळेस आपलं लहानपण असतं त्यावेळेस आपले आई बाबा आपल्या हातामध्ये देते ते म्हणजे प्लॅस्टिकचा बॉल आणि प्लॅस्टिकची बॅट. आणि याच प्लॅस्टिकच्या बॉल आणि बॅटनं मात्र आपल्या क्रिकेटची सुरुवात. यावेळेस अतिशय पुन्हा एकदा सुरेख फटका. दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना ऋतिक. जवळपास मी तर म्हणेल की मैदानावर मी म्हणेल जमिनीवर पाय थारत नाहीयेत. सरळ सरळ हवाई प्रवास. 54 धावा धावफलकावर. क्या बात आहे. अप्रतिम. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे या खेळाडूचं. यावेळेस प्लेसमेंटच्या माध्यमातून सिंगल कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. काही आवश्यकता नव्हती. मी तर म्हणेल विनाशकारी विपरीत बुद्धी. सेट बॅट्समॅन होता. अनेक चौकार अनेक षटकार या बॅट फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिले होते. आणि यावेळेस मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. मनीषी ते मात्र बाद होतोय. सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. एक षटकार बॅटमधून आला होता या खेळाडूच्या. थोडंसं प्रेशर मेंटेन केलं होतं या खेळाडूनं ते म्हणजे गोलंदाजावर. मात्र ही माफक सिंगल कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र मनीष परततोय डगआउटच्या दिशेनं. सुरुवातीचं क्रिकेट मित्रांनो तुमच्या नक्कीच सर्वांच्या आठवणीमध्ये असेल. आपण गल्लीमध्ये क्रिकेट खेळलो होतो. दगडावर दगड रचून आपण क्रिकेट खेळलो होतो. त्यावेळेस मित्रांनो आपल्याकडे स्टंप नव्हती. आपल्याकडे बॅट नव्हतं. लक्षात ठेवा नारळाच्या सोप्याने देखील आपण क्रिकेट खेळलो होतोय. तर तो काळ विसरू नका जे क्रिकेट आपण खेळलो होतो आपल्या आईच्या कपड्या धुण्याच्या खास करून धोक्यानं. इथे वाईटचा इशारा. ते पूर्वीचं क्रिकेट आठवा. मात्र आता या क्रिकेटला या टेनिस क्रिकेटला सुवर्ण दिवस आलेले आहेत. आज जर टेनिस क्रिकेटचा दर्जा जर आपण पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत हे टेनिस क्रिकेट जवळपास पोहोचलं गेलेलं आहे. भारतामध्ये ज्याप्रमाणे जितक्या आवडीने या क्रिकेटला खेळलं जातं मित्रांनो त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दुबईच्या शारजाच्या मैदानावर देखील आपण हे क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 56. पहा कुणबी समाजाच्याकडून एक खास करून भेटवस्तू माझ्यासाठी आलेली आहे. त्याबद्दल त्या समाजाचं इथे मी कौतुक करतोय. थँक्यू. 3 दिवस आमंत्रण मित्रांनो होतं मला या समाजाचं की समालोचन करण्यासाठी आपण या. कारण मी माझं दुर्भाग्य समजेल की माझ्या गावामध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळाली नव्हती. कारण माझं शेड्यूल देखील बिझी आहे.
कारण जवळपास मी देखील अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा अधिकृत समालोचक आहे आणि 1 वर्षाचं ॲग्रीमेंट माझ्यासोबत केलं जातं. मे महिन्यापर्यंत मी देखील खूप बिझी असतो. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर पाहायला मिळते ती 56. आज आपल्याकडे क्रिकेट खेळलं जातं पांडूच्या गावामध्ये, मात्र इतर ठिकाणी स्पर्धा बंद आहेत. मी देखील शुक्रवार शनिवार आणि रविवार वाघवीळ प्रीमियर लीगसाठी बुकिंग होतोय, मात्र ती स्पर्धा रद्द करण्यात आलेली आहे. तर त्या क्रिकेटला मित्रांनो विसरू नका, ज्या क्रिकेटनं आपल्याला पुढे आणलेलं आहे. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, या क्रिकेटविषयी देखील मी चर्चा करेल. यावेळेस अतिशय सुरेख फटका उडवलेला आहे. चेंडू मात्र तो डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करतो. येतोय हा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. मात्र कमी लेखू नका. समोरचा संघ जरी आपल्या अगेन्स्ट जी फलंदाजी करतोय ती क्षमता आपल्यामध्ये देखील आहे. हा आत्मविश्वास मी तर म्हणजे जो शतरक्षण करतोय संघ, त्या संघानं बाळगायला हवी. या मैदानाचा इतिहास जर तुमच्यापर्यंत आणायचा गेला, यावेळेस टॉपेज लागतो. इथे परतावा लागेल, डगआउट मध्ये परतावा लागेल. एक षटकार, त्यानंतर लगेचच कमबॅक करतोय गोलंदाज, परततोय फलंदाज डगआउट मध्ये. मित्रांनो, या मैदानाचा इतिहास जर तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला तर जवळपास 97 धावा 5 षटकांमध्ये याच मैदानावर क्लिअर केल्या होत्या. सामना तुम्हाला मी तुमच्या माहितीसाठी आणतोय पुढे. दहिसर आणि कोळशेत हा सामना या मैदानावर रंगला होता आणि जवळपास दहिसर संघानं 97 धावा 96 धावावर उभारल्या होत्या 30 चेंडूमध्ये. त्या 96 धावा म्हणजे 97 धावा कोळशेत संघानं चेस केल्या होत्या. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि हा आत्मविश्वास मी तर म्हणतोय कमजोर करू देऊ नका. यस, माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्याकडे देखील ती खेळी आहे. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, यावेळेस सफल झाला. बॅकफुटला गेला, चेंडूला फिरून दिला, फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. संघ पोहोचतोय या षटकारानं तब्बल 68च्या घरामध्ये. 68 धावा होऊ शकतायत, का नाही होऊ शकत. समोरचा संघ 24 चेंडूमध्ये 68 धावा बनवू शकतोय, तर माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, माझ्यामध्ये देखील ते खेळाडू आहेत, या 68 धावा चेस करू शकतोय. तर नक्कीच हे आव्हान जरी मोठं असलं तरी मी तर म्हणेन आव्हान कठीण नाही आहे. प्रयत्न करा, प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये यश मिळेल. कारण 24 चेंडू तुमच्याजवळ आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहिले की 10 ते 12 षटकार जे टोटवले गेले तुफान रिटर्न्स या संघानं, ती क्षमता बाळगा. तुम्ही देखील 12 षटकार मारू शकता. किंग स्टार्स मोरेवाडी हा संघ. 68 धावा येत आहेत धावफलकावर. 69 धावा या विजयासाठी आहेत. वळूया छोट्याशा डीजे ब्रेककडे, पुन्हा येऊया या मैदानाच्या आतमध्ये. कोणीही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. तौसाल गट कुणबी चषक 2022चा हा रणसंग्राम. मित्रांनो, हा रणसंग्राम नाहीये तर हा कुणबी समाजाचा महोत्सव या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू आहे. घेतो डीजे ब्रेक. थँक्यू. 2022 आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे व क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. चला, आम्ही आमंत्रित करतोय टॉस बॉक्समध्ये कालिका माता पाचेरी आगार वर्सेस आपण पाहतोय तांबडवाडी निर्मला 11 तांबडवाडी. प्लीज कॅप्टन कॉल आला आपल्याला. नक्कीच आपल्या समाजानं मित्रांनो पहिली इनिंग संपल्यानंतर आपल्या टॉसबॉक्समध्ये यायचं आहे, ही नियमावली बनवून दिली असेल तर प्लीज कॅप्टन टॉसबॉक्समध्ये या. आपण घेतो छोटा डीजे ब्रेक आणि वळतोय पुढचे समालोचक या नगरीचे. खूप चांगलं समालोचक आहे मित्र तुझं, आणि खूप मी ऐकत होतो मगासमधून त्या ठिकाणी बसून, आणि खूप प्रत्येक खेळाडूचा चांगला अपडेट तुझ्याकडे आहे. तर थँक्यू, मला संधी दिली कुणबी समाज आणि खास करून एक विशेष सन्मान या ठिकाणी माझा केला, त्याबद्दल मी समाजाचं कौतुक करतोय. धन्यवाद. थँक्यू. तौसा गट कुणबी चषक 2022. तर हा होता आवाज मित्रांनो या परिसराचा, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा बुलंद आवाज भारतजी राऊत सर, ज्यांना मास्टर्स अर्थातच 40+ क्रिकेटचे ज्ञात समालोचक म्हणून आपण सर्व जाणतो. असे भारत सर यांचा आवाज आपण ऐकलात आणि भारत सरांनी देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरिता उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचे शतशः ऋण व्यक्त करतो. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना तुफान रिटर्न, काय तुफान आणलं होतं फलंदाजी करताना फलंदाजांनी. तब्बल 12 षटकार आले आणि
68 धावा धावपलकावरती लागल्या जिंकण्याकरिता 69 धावांचं भलं आव्हान जे उभं केलं गेलंय. यानंतरच्या सामन्यामध्ये तांबडवाडी निर्मळा 11 तवसाळ संघानं नाणेफेक जिंकली आणि त्यांनी प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मागवती गोलंदाज. पहिला चेंडू यावेळेस पडल्यानंतर पायावरती आदळतोय. नटराज मुद्रेमध्ये फटका जरूर खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. लेग बायच्या स्वरूपात पहिली धाव धावपलकावरती जी गणली जाते. धावपलकावरती धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये पहिली धाव धावपलकावरती येते. एकंदरीत पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी झाली होती मोरेवाडी संघाकडून ती करावी लागणार आहे. चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये अजित हुमणे झेलच्या खाली त्यानं डिप्लाय झेल पहिल्या विकेटचं पतन. डीजेला आमंत्रण. आम्ही येत आहोत तिथं सुरुवात आहे. थँक्यू डीजे. किंगस्टार मोरेवाडी संघाला पहिला हादरा मात्र यावेळेस दिलाय गोलंदाज प्रसादनं. समोरच्या दिशेनं फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 2 धावांनी इथं मात्र खातं उघडलंय फलंदाज अमोलनं. राकेश माघारी परतलाय. इथून संपूर्णपणे सामन्याची सूत्र अमोलला आपल्या हाती घ्यावी लागतील. नवीन फलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु तो नॉन स्ट्रायकर इनकडे असणार आहे. प्रसाद यावेळेस समोरच्या दिशेनं फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक चूक करणार. आणखी एका विकेटचा पतन. मोठा हादरा अमोलच्या स्वरूपात. चौथा गट कुंभी चषक 2022. पाणजूगावचे सुपुत्र आमचे मित्र दर्शन आणि जयेंद्र हे देखील या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरिता मैदानावरती दाखल झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय आशिष प्रसाद. पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेस दिशा भरकटलाय आणि वाईडच्या या 2 धावा नो पंचांनी घोषित केल्या. खेळपट्टीच्या बाहेर तुम्ही चेंडू हाताळू शकत नाहीयेत. या 2 अतिरिक्त धावांनी धावपलक वधारलं जाईल. धावपलक पोहोचलेल 5 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने तितकासा फरक पडणार नाही अर्थातच तुफान रेडर्स संघाला. कारण ज्या पद्धतीच्या फलंदाजांनी त्यांच्या धावसंख्या उभारून दिली आहे ती धावसंख्या पाहता एकेरी दुहेरीने त्यांना काही फरक पडणार नाहीये. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय प्रसाद. आणखीन एकदा स्वैर मारा. वाईड चेंडू. खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेटने काय दिलं हे आपण भारत सरांच्या माध्यमातून ऐकलं. या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये देखील उन्हात बसून सुद्धा आम्ही क्रिकेटचा आनंद लुटू शकतो. अशा प्रकारे ज्या खेळाने दिलं अर्थातच क्रिकेटचा खेळ. यावेळेस आडवा बॅटनं चेंडूवरती केलाय प्रहार परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. रितेशने यावेळेस मात्र चूक. एका विकेटचं पत. चौथा गट कुंभी चषक 2022. इथं फलंदाज आशिष देखील आल्या माघारी परतलाय. नवीन फलंदाज विनय मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा 6 असताना 3 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर परतल्यात. खऱ्या अर्थानं माझ्या वाडीसाठी माझ्या गावासाठी जिद्दीने लढण्याची कला जी क्रिकेटने दिली आहे. यावेळेस ऑफ स्टाईपच्या बाहेर चेंडू हाताळलाय. ऑफस्टिक वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. पंचांची खूण. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 6 धावा पाहायला मिळतात. लॉस ऑफ 3 विकेट्स. खूप चांगली माहिती बंदिश अवेरे आमच्यापर्यंत पोहोचवत असताना मॅन्युअल स्कोरर अर्थातच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तो आमच्या सोबत आहेत. 6 धावा आहे. 7 धावा आहेत. 6 3 बाद 6. स्कोररच्या भूमिकेमध्ये बंदिश अवेरे आहे. टेक्निकल स्कोररच्या भूमिकेमध्ये सचिन पाटील आहे आणि संपूर्ण
TCP लाईव्हची टीम जी आमच्यासोबत या स्पर्धेच्या माध्यमातून जोडली गेली आहे. आपण पाहताय अनुभवताय तवसाळ गट कुणबी चषक 2022. रितेश गोलंदाजी मार्क वरती आलाय, ज्यानं आत्ताच एक खूप चांगला झेल टिपलाय. रितेशकडे जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सुनील नारायणची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याची जी हेअरस्टाईल आहे ती सुनील नरेन त्याचबरोबर आंध्रे रसेल यांच्यापर्यंत घेऊन जाईल तुम्हाला. आडवा बॅटनं विनयने चेंडू खेळलाय. यावेळेस डीप मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक चूक करतोय. चेंडू गेलाय सीमा पार. हा आलाय चौकार. अभिमान जगाचा जागव आता इतिहासाची सोनेरी गाथा. अभिमान जगाचा जागव आता. विनय मोरे पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. रितेश झेलच्या खाली त्यानं टिपलाय झेल. विनय मोरेच्या खेळीला पूर्णविराम. इतिहासाची सोनेरी गाथा वाढवू कुंड्याची ही शान. कुणबी स्वाभिमान आमचा कुणबी स्वाभिमान. कुणबी स्वाभिमान आमचा कुणबी स्वाभिमान. जय हो जय हो जय हो. थँक्यू डीजे. इथं मात्र चौथा फलंदाज माघारी परतलाय विनयच्या स्वरूपामध्ये. रितेश मोरे या सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय. फलंदाजी करत असताना 35 धावा ज्या त्यानं बनवल्या आणि गोलंदाजीमध्ये एक महत्वाचा गडी देखील बाद करतोय. एक अतिरिक्त धाव मात्र त्याच्याकडून खर्ची घातली गेली. धावफलकावरती दुहेरी आकडा 11 धावा पाहायला मिळतात. आकू टप्प्याचा हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. चेंडू गेलाय सीमा पार. हा एक चौकार. उठा मर्द हो जागे वा पेटवणी अंगार. एकजुटीने संघर्षाने मिळवू अधिकार. थँक्यू डीजे. धावफलकावरती विचार केला तर या 4 धावांनी धावफलक 15 धावांवरती जाताना पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेनं यावेळेस फटका खेळलाय. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळणार आहे फलंदाज तेजसला. धावफलक पोहोचलं जात आहे 16 या आकड्यावरती. रोशन यावेळेस नायकरांकडे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात. आणखीन एकदा स्वैर मारा. रितेश थोडासा दिशा भरकटलाय. त्याच्याकडे बँक बॅलन्स आहे त्यामुळं अशा धावा जरी खर्ची घातल्या तरी कर्णधार त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा रोष दाखवणार नाहीये. कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू हाताळलाय यावेळेस मात्र रोशननं. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 16 धावा आहेत. 69 धावांचा पाठलाग करतोय किंगस्टार मोरेवाडी संघ. यावेळेस मात्र मोठा फटका. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. काय लाजवाब झेल टिपलाय. अतिशय उत्कृष्ट झेल टिपलाय क्षेत्ररक्षक मनीषनं. आणखी एका विकेटचं पतन. निम्मा संघ माघारी परतलाय. भगवा फक्त भगवा झेंडा कपाळी भगवा गंध आहे. शिव छत्रपती राजा माझा आजही आवाज बुलंद आहे. निम्मा संघ मात्र इथं गारद झालाय. किंगस्टार मोरेवाडी संघाचा 5 फलंदाज बाद झालेत. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल. तेजसचा विचार केला तर वंडाऊनला आलाय. तो अजून शाबूत आहे. खऱ्या अर्थानं आज 3ऱ्या क्रमांकावरील राहुल द्रविड सरांची आठवण त्याने करून दिली आहे. दी वॉल ऑफ इंडियन क्रिकेट ज्यांना संबोधलं गेलं. सध्याच्या भारतीय क्रिकेटचे कोच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते भारत. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. आली होती त्या संधीचं सोनं करता येत नाहीये. गोलंदाज मनोज यावेळेस फुलटॉस चेंडू हाताळून बसला होता परंतु फलंदाज विशाल याला तितकासा त्याचा फायदा उठवता येत नाहीये. मनोजचा हा मारा. टप्प्याचा चेंडू भिरकावला. यावेळेस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक रितेश झेलच्या खाली. इथं पहा तू मैं करता करता झेल धरणीला दान झालाय. कैलास आणि रितेश मध्ये कॉलिंग खराब होतं त्यामुळे मात्र झेल सुटलाय. जीवदान मिळालंय. विशालला 2 धावा देखील मिळाल्यात. धावफलकावरती 19 होताना पाहायला मिळतात.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टी चितचा प्रयत्न पंचांचा आकाशाकडे आणखी एका विकेटचं पतन अर्धा डझन अर्थातच 6वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. कुणबी युवाच्या नवतरुणांनी वसा घेतला हो समाज आपला आपण घडवू जंग बांधला हो. थँक्यू. इथं मात्र गोलंदाजीमध्ये देखील कमाल करतोय अर्थातच तुफान रिटर्न्स पाचेरी आगर संघ. पाचेरी आगरचे 2 संघ आज मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि दोन्ही संघांनी काय किमया केली आहे. अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. अजित हुमणे चेंडूला सामोरे जाईल. तद्वर मात्र फक्त 1 धाव घेण्याची संधी असणार आहे. फलंदाज शैलेशला 1 धाव मिळते. धावफलकावरती सांघिक जर धावा पाहिल्यात तर धावा लागल्या गेल्यात 20. यावेळेस फलंदाज तेजसच्या बॅट मधून आलाय मोठा फटका गेलाय सीमा पार. हा आलाय षटकार. टिपिकल सॉन्ग ऑफ वसई एरिया. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. इथं एकेरी धाव मिळेल तेजसला. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या ज्या पद्धतीची संस्कृती या परिसराला लाभले त्या पद्धतीचं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतात. 27 धावा झाल्यात. जिंकण्याकरिता अजून 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या परिभाषेतील सर्वात अवघड समीकरण. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 6 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती एका नवख्या गोलंदाजाला संधी दिली जाते. खूप चांगलं क्रिकेट हाताळलं गेले आज तुफान रिटर्न्स क्रिकेटच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती सचिनला आणलंय. सचिन यावेळेस चेंडू हाताळलाय. तेजस करता नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडलाय. इथं एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाहीये. षटकार चौकारांची परिभाषा बोलावी लागणार आहे ही फलंदाजी करणाऱ्या किंगस्टार मोरेवाडी संघाला. किंगस्टारचा विचार केला तर नवोदित खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ आणि खूप चांगली यावेळेस खेळी त्यांनी आजच्या दिवसात केली आहे. यावेळेस वेगावरती स्वार होऊन सचिनचा हा मारा. निर्धाव चेंडूची सांगता. यानंतर आपण जे 2 संघ एकमेकांसमोर झुंजताना पाहणार आहोत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे कालिका माता क्रिकेट संघ पाचेरी आगर तर दुसऱ्या बाजूला तांबडवाडी क्रिकेट संघ निर्मला 11 तवसाल. खूप चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला इथं मात्र येताना पाहायला मिळणार आहे. सचिन पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेस बॅकफुटवर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. काय प्रचंड वेग धारण केला यावेळेस मात्र गोलंदाजी करताना. एक विशेषतः क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही विजयाच्या समीप असता त्यावेळेस प्रत्येक क्षण हा सोनेरी अक्षरामध्ये लिहिला जातो. कारण ज्या ठिकाणी किंवा ज्या पद्धतीचा खेळ तुम्ही साकारताना तो आणखीन तुम्हाला त्या ठिकाणी पुढे घेऊन जातो. आणखीन एक निर्धाव चेंडू. मी म्हटलं की ज्या पद्धतीनं धावसंख्या उभारली गेली तिथून चांगली गोलंदाजी पहिल्या 2-3 षटकामध्ये झाली. 4थ्या षटकामध्ये सचिन सारख्या एका नवीन गोलंदाजाला आणलाय आणि त्याने देखील छाप सोडली आहे. पुढच्या सामन्यामध्ये प्रश्न पडणार आहे कर्णधाराला की ज्या पद्धतीनं या षटकामध्ये या सामन्यामध्ये गोलंदाजी झाली आहे त्याच पद्धतीने व्हावी की पहिल्या सामन्याप्रमाणे व्हावी. यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. त्यानं टिपलाय झेल. आणखी एका विकेटचं पतन. सामना जिंकलाय अर्थातच तुफान रिटर्न्स पाचेरी आगर संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. हार्डलक टीम किंगस्टार मोरेवाडी. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण दाखवलात त्याबद्दल आपले कौतुक. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल